नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोर आपण स्वागत करतोय। आज आपण आलो गाव नरवण, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी। आणि मित्रांनो, आजची ही जबरदस्त बाग तुमच्यासाठी। या बागेबद्दल बोलायचं तर आत्ताच्या घडीला या वर्षी जागा मालकांनी साधारणपणे 1200 पेटी आंबा काढलेला आहे आणि 1000 ते 1500 पेटी आंबा या बागेतून आपण सहजरित्या काढू शकाल। आणि अशा प्रकारची उत्पन्न देणारी बागाची ही तुमच्यासाठी। मित्रांनो, वाडी वस्तीला लागून आहे, म्हणजे डांबरी रस्ता टच आहे आणि शेजारीच पुढे बघू शकाल की राहती वाडी वस्ती आपल्या या बागेला पूर्णपणे लागून आहे। मित्रांनो, पाहू शकाल की आत्ताच्या घडीला मे महिन्याचा सीझन चालू आहे आणि हा आंब्याचा शेवटचा सीझन आहे, शेवटचा टप्पा आहे। याची तोड जी आहे या बागेची आतापर्यंत 3 वेळा झाली आणि चौथी तोड जी बाकी आहे त्याचे आंबे आपण पाहू शकाल। आत्ताच्या घडीला हा 100% मातीचा प्लॉट आणि त्यासोबत जी कलमं आहेत ती सर्व कलमं साधारणपणे 18 वर्षांहून जुनी आहेत आणि टोटल कलमं म्हणाल तर 250 हापूस आंब्याची कलमं या ठिकाणी मला मिळून जात आहेत। नुसती हापूस आंब्याची कलमं नाही तर या व्यतिरिक्त तुम्हाला काजूची देखील झाडं आहेत आणि ती साधारणपणे 150 वगैरे आहेत। राहत्या वाडी वस्तीला लागून असलेली डांबरी रस्ता टच असलेली आजची हापूस आंब्याची बाग नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा आहे। मित्रांनो, जागेचं टोटल क्षेत्रफळ आहे 8 एकरचं, अर्थात 832 320 गुंठ्याची ही हापूस आंब्याची बाग आहे। सातबारा फक्त एकच नाव आहे, सिंगल ओनर प्रकारची आजची प्रॉपर्टी आहे। मित्रांनो, साईज बघू शकता आंब्याची कशी जबरदस्त मोठारी आहे। या ठिकाणी मार्केट अगदी हाकेच्या अंतरावर आहे, साधारणपणे 1-2 मिनिटांवर तुम्हाला नरवण गावची बाजारपेठ मिळते आहे, जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की भेटून जातील। या व्यतिरिक्त बीचेस म्हणाल तर हेदवी बीच आपल्या जागेपासून मोजून 5 मिनिटांच्या अंतरावर आहे आणि वेळणेश्वर बीच आपल्या प्रॉपर्टीपासून मोजून 20 मिनिटांच्या अंतरावर। मोठी बाजारपेठ अर्थात गुहागर आहे, साधारणपणे इकडे 35 मिनिटांच्या अंतरावर। या ठिकाणी डांबरी रस्ता टच असलेली आजची ही आंब्याची बाग तुम्हाला आवडली असेल आणि व्हॅल्युएशन तुम्हाला समजून घ्यायचं असेल, पण तत्पूर्वी एक गोष्ट जी नेहमीप्रमाणे महत्त्वाची ती म्हणजे ही आहे आंब्याची बाग शेत जमीन। त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लीगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती मला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल। आणि शेतकरी असाल, एखादी मोठी लागती हापूस आंब्याची बाग तुम्हाला पाहिजे असेल तर या बागेचा आपण नक्कीच विचार करू शकता गुहागरमधल्या। मित्रांनो, आपल्यापैकी जे जाणकार सबस्क्रायबर आहेत, ज्यांना झाडांची थोडीफार माहिती आहे, त्यांना नक्कीच अंदाज आला असेल की किती चांगल्यारीत्या या ठिकाणी झाडांची निगा जी आहे ही जागा मालकांनी राखली आहे। छानपैकी हिरवीगार अशी कलमं आहेत आणि या कलमाला लागले आजचे हे हापूस आंबे। मित्रांनो, या हापूस आंब्याच्या बागेमध्ये तिथे पाहू शकाल की एक शेतघर देखील जागा मालकांनी बांधलेलं आहे। थोडं समोर मोठं एक खळं देखील आहे, त्यात आपण बसून या निसर्गाचा आनंद घेऊ शकता। पाण्यासाठी आपल्याला या जागेमध्ये विहीर किंवा बोर याची सोय मात्र करावी लागेल। लाईटचं कनेक्शन एक साधारणपणे प्लॉटपासून 300 मीटरच्या अंतरावर आहे। आता या जागेचं व्हॅल्युएशन म्हणजे 8 एकरची मोठाली हापूस आंब्याची बाग आहे, तर या बागेचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे 1,05,00,000 रुपये। थोडंफार नक्कीच नेगोशिएबल जो रेट पडतोय एक अंदाजे 13 लाख रुपये एकरवर रेट हा या ठिकाणी पडत आहे। तुम्हाला मित्रांनो ही हापूस आंब्याची बाग आवडली असेल, उत्पन्न देणारी साधारणपणे 1000 ते 1500 पेटी हापूस आंब्याचं उत्पन्न देणारी आंब्याची बाग तुम्हाला आवडली असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि याची सर्व माहिती जाणून घ्या, किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट ही आपण शेड्यूल करू शकता। आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात? आवडत असेल तर फक्त हक्का लाईक करा, आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।